नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की तुळजा दुकानात येते. ती दुकानात बघते तर काजू पुड्या गेम खेळत असतात. तुळजा त्यांच्यावरती खूप भडकते, त्यांच्यावरती राग काढते. काजू पुड्या जराशे घाबरतात. तुळजा हसायला लागते. ती म्हणते, मी तुमची मस्करी केली. काजू पुड्या म्हणतात, तुला मस्करी करायला पाठवलं का वहिनी इथे? तुळजा म्हणते, नाही, मला त्या लोकांनी हकलून लावलं. मला तिखटाची ॲलर्जी आहे ना, म्हणून मला दुकानात पाठवलं टाइमपास करायला. काजू पुड्या म्हणतात, टाइमपास करायला ना, या, आम्ही तुम्हाला दाखवतो टाइमपास कसा करायचा. काजू पुड्या तिला फोन देतात आणि गेम खेळायला सांगतात. तुळजाला गेम खेळायला काही येत नसतो. काजू पुड्या तिला गेम शिकवतात आणि तुळजाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. तर इकडे तेजू शाळेत येते. ती शाळेत येते आणि प्रिन्सिपल तिचं स्वागत करतात. तेजूला बुके देतात, तिचं अभिनंदन करतात आणि सत्कार करतात. तेवढं तिथे शत्रू येतो. प्रिन्सिपल विचारतात, तुम्ही इथे? शत्रू म्हणतो, अहो हो, मी माझी बायको, अहो कारमध्ये एक गोष्ट विसरली होती, ती मी द्यायला आलो होतो. काय हो तुम्ही एवढं प्रिन्सिपल सरांसाठी लेटर लिहिलं आणि विसरून गेलात? त्या तुम्ही तुमच्या हाताने. शत्रू तेजूच्या हातामध्ये लेटर देतो आणि तेजू प्रिन्सिपलच्या हातात ते लेटर देऊन टाकते. प्रिन्सिपल ते लेटर वाचतात. प्रिन्सिपल म्हणतात, अहो जगताप मॅडम, तुम्ही राजीनामा देताय? शत्रू म्हणतो, जगताप नाही, आता निंबाळकर. प्रिन्सिपल म्हणतात, हो तेच, निंबाळकर मॅडम. अहो तुम्ही राजीनामा का देताय? तेजूला याची काहीच कल्पना नसते. शत्रू म्हणतो, अहो मी यांना खूप समजावलं, यांना म्हटलं की तुम्ही काम करा, शाळेत जा, मुलांना शिकवा, पण नाही, या म्हणायला मला राजीनामा द्यायचाय. आता यांची इच्छा, मी तरी काय बोलणार, म्हणून राजीनामा देतोय मी. तेजू म्हणते, हो, मी आता निंबाळकरांची सून आहे ना, मग ते शोभत नाही मला, म्हणून म्हटलं की नको, राजीनामा द्यावा. शत्रू म्हणतो, बघितलं ना, अहो जाऊ द्या, आता ह्या म्हणतात ना राजीनामा द्यायचा आहे, घ्या तुम्ही. कसं आहे ना, मी ह्यांना म्हटलं होतं, आपली शाळा आहे, काही वाढलं नडलं, उशिरा तुम्ही आलात तर व्यंकटेश सर आहेत मास्टरवरती सही करायला आणि तुमचे तास कमी जास्त करतील. पण नाही, ह्या म्हणाल्या राजीनामा द्यायचा आहे. आता यांचं मन मोडायला नको. प्रिन्सिपल म्हणतात, हो नको मन मोडायला, चालेल, तुम्ही सोडायचं म्हणता तरी चालेल. शत्रू म्हणतो, मग आता ह्याच्यावरती सही करून टाका आणि निघतो आम्ही. शत्रू तेजूला घेतो आणि निघत असतो. तो बाहेर येतो आणि तेजूला म्हणतो, तेजश्री मॅडम, शाळा सुटली, पाठी फुटली आणि मॅडमची नोकरी पण सुटली म्हणत शत्रू तेजूला तिथून घेऊन जातो. तर इकडे तुळजा काजू पुड्या यांच्यासोबत गेम खेळत असते आणि तेवढं तिथे गिऱ्हाईक येतं. तुळजा त्यांना काय हवं ते देते आणि ती समोर बघते. समोर एक गाडी जाताना दिसते. त्या गाडीमध्ये तेजू आणि शत्रू असतात. तुळजा खूप घाबरते. तेजू शत्रू दोघं कारमध्ये आणि ते पण घरच्या दिशेने चाललेत. तेजू आता या वेळेला शाळेत असायला पाहिजे होती, पण ती घरी जाते. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं तिला वाटतं. तुळजा लगेच सूर्याला फोन लावते. ती सूर्याला म्हणते, सूर्या, अरे तेजू दिसली मला. सूर्या म्हणतो, तेजू? ती आली होती दुकानात, तिला सामान हवं होतं तर मला सांगायचं, मी गेलो असतो. तुळजा म्हणते, नाही रे, सामानासाठी नव्हती आली ती. अरे ती मला गाडीतून जाताना दिसली. पण सूर्या, या वेळेला तेजूने शाळेत असायला हवं होतं ना, ती गाडीमध्ये काय करत होती? सूर्या म्हणतो, अरे शाळेतच गेली असेल, शत्रू तिला सोडायला गेला असेल. तुळजा म्हणते, नाही, ती घराच्या दिशेने गेली. सूर्या म्हणतो, अगं काहीतरी विसरलं असेल, काहीतरी राहिलं असेल, ते आणायला गेली असेल, तू जास्त काळजी करू नको. तुळजा म्हणते, ते ठीक आहे रे, पण माझा टाइमपास होत नाहीये. सूर्या, मला घरी येऊ दे ना. सूर्या म्हणतो, नाही, तू तिथं शांत बस. कसं आहे ना, तू इथे आलीस की काही ना काही करत बसशील, तू दुकानात बस टाइमपास करत. तुळजा म्हणते, नाही ना, मी तुला सांगते ना, मी एकदम शहाण्यासारखे वागेल, मला येऊ दे ना तिथे. सूर्या म्हणतो, नाही, आता शहाण्यासारखी वाग आणि तिथे बसून टाइमपास कर. मी तुला सांगतोय ना, संध्याकाळी मी घ्यायला येईल. तुझा फोन ठेवून देते. ती रागवलेली असते. तर इकडे तेजू शत्रू घरी येतात. मालन विचारते, तेजू, काय झालंय, काही राहिलंय का? अगं तू शाळेत गेली होतीस ना? शत्रू म्हणतो, शाळेत गेली होती, पण आता राजीनामा दिलाय तिने, आता ती या घरामध्ये राहणार. मालन विचारते, का, काय झालंय? ती चांगली कामाला जात होती, मग काय झालं तरी काय? शत्रू म्हणतो, आता ती या घरामध्ये राहून फक्त माझी सेवा करणार. डॅडींची सेवा तुम्ही दोघी करता ना, तसंच. शालन म्हणते, अरे शत्रू, असं का बोलतोयस तू? अरे ती शिकली सवरलेली आहे आणि ती आता घरात राहून काय करणार आहे? तिला जाऊ दे बाहेर, काम करू दे. शत्रू म्हणतो, अगं आई, ती आता निंबाळकरांची सून आहे आणि निंबाळकरांच्या सुनेने असं काम करणं शोभतं का? आणि हे बघ, दिवसभर ती शाळेत जाणार, राब राब राबणार आणि काय मिळणार तिला? 2 पैसे. अगं आपली कामवाली बाई आहे ना, ती पण खूप काम करते बरं का, आणि तिला एवढेच पैसे मिळतात. म्हणून सांगतोय, तिने काम करायची गरज नाही. आता ती राबणार, ती फक्त माझ्यासाठी. मालन म्हणते, अहो तुम्ही तरी काहीतरी समजवा. डॅडी म्हणतात, नाही नाही, मी काही समजवणार नाहीये, कारण शत्रूने काही चूकच केलेली नाहीये. मला अगदी बरोबर वाटते. आणि सुनबाई, कसं आहे ना, आपल्या घराण्याला समाजामध्ये खूप मान आहे. आता तो मान टिकवायला नको का? आणि तो टिकवायचा असेल तर कोणीतरी त्याग करायला हवा.
मग तुमच्या नोकरीचा त्याग केला, त्यात काही बिघडलं? मालन म्हणते, अहो पण तेजू खूप हुशार आहे. अहो ती नोकरी करते, शिकलेली आहे. आणि याबाबत तिने राजीनामा दिलाय याबाबत सूर्याला कळलं तर? डॅडी तर मालनच्या जोरात ते कानाखाली मारतात आणि म्हणतात, असं काहीही बोलायचं नाही. आणि तेजू, आपल्या खानदानाची तू सून आहेस. आपल्या खानदानातली एकही गोष्ट बाहेर जाता कामा नये, समजलं? नाहीतर काय हाल होऊ शकतात माहितीये ना? आता सुनबाई घरात जा, महत्वाची खूप कामं आहेत, ती कामं करा, आपलं टॅलेंट तिथे दाखवा, जा. आणि हो, तुम्हाला वाईट वाटत असेल ना की तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात आणि तुमचा शिक्षणाचा उपयोग काय? तुम्हाला मुलं झाली ना की शिक्षणाचा उपयोग दाखवा, हा मुलांना शिकवा, आम्ही नाही म्हणणार नाही. जा आता आतमध्ये, जा तुम्ही तिला कामं शिकवा. शालन मालन त्यांना तिला आतमध्ये घेऊन जातात. डॅडी म्हणतात, वा चिरंजीव वा, आता शोभताय तुम्ही आमचे चिरंजीव. दोघंही खूप खुश असतात. तर इकडे सूर्या घरातून निघत असतो, तो तुळजाला घ्यायला निघत असतो आणि तुळजा घरी येते. ती समोर बघते तर सूर्या, ती लपून बसते. सूर्या तुळजाला फोन करतो आणि तुळजाला म्हणतो, तुळजा मी येतोय तुला घ्यायला. तुळजा म्हणते, कशाला येतोय? आता मी पुण्याला चालले. माझे कॉलेजचे फ्रेंड्स इथं आहेत ना, त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आणि टाइमपास करणार. सूर्या म्हणतो, का पण असं? तुळजा म्हणते, हे बघ, मी तुला फोन केला होता, मला घरी येऊ दे म्हटलं होतं, पण तू काय मला घरी येऊ दिला नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की माझ्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवावा अशी माझी खूप इच्छा होती. म्हणून म्हटलं की जावं. आणि आता सूर्या, तू काही येऊ नको, मी चालले. सूर्या विचारतो, कुठे आहेस तू? थांब, मी येतोय. तुळजा म्हणते, नाही, मी चालले आता, मी काही थांबणार नाहीये. सूर्या म्हणतो, 10 मिनिटात मी येतोय, तू हलायचं नाहीये, तुला माझी शपथ. सूर्या फोन ठेवतो आणि घाईने घराबाहेर पडतो. समोर तुळजा दिसते. तुळजाला बघून त्याच्या जीवात जीव येतो. तुळजा त्याच्यावरती खूप हसते. तुळजा म्हणते, काय रे, तू मला घरी येऊ दिला नाही ना, म्हणून हा त्रास दिलाय. तेवढ्यात तिथे पोस्टमन येतो. पोस्टमन तेजूचं लेटर देतो. सूर्या ते लेटर बघतो तर इंग्लिशमध्ये असतं. तो तुळजाला म्हणतो, तुळजा हे लेटर बघ ना. तुळजा ते लेटर बघते. ती म्हणते, बाप रे, हे असं कसं होऊ शकतं? तरी मला वाटलं होतं यात काहीतरी आहे. सूर्या, चल, आपल्याला डॅडींच्या घरी जायला हवं. सूर्या विचारतो, काय झाले? तुळजा म्हणते, हा राजीनामा आहे, तेजूचा राजीनामा आहे, आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायला हवं, चल. ते दोघे तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 24 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की तुळजा सूर्या डॅडींच्या घरी येतात. तुळजा डॅडींना म्हणते, डॅडी, तेजू कुठे? मला तेजूशी महत्वाचं बोलायचे. डॅडी म्हणतात, काय झालंय? अहो इतकं काय महत्वाचं बोलायचे? तुळजा म्हणते, महत्वाचं बोलायचे, तेजूला बोलवा. तुळजा मोठमोठ्याने आवाज देते आणि तेजूला बोलवून घेते. ती तेजूला म्हणते, तेजू, हा नोकरीचा राजीनामा तू दिलायस का तुला कोणी द्यायला भाग पाडलाय? लवकर बोल. तेजू मान खाली घालून असते. शत्रू थोडेसे घाबरलेले असतात, ते एकमेकांकडे बघत असतात. तेजूचा हा सगळा छळ तुळजाच्या लक्षात येतोय, पण तेजू स्वतःचं तोंड कधी उघडेल? तेजूच्या चांगुलपणामुळे शत्रूचं मत कसं बदलेल आणि तो कसा चांगला होईल हे बघण्यासारखं असेल.